या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। नुकतेच इगतपुरी तालुक्यातील मांजरगाव, सोनोशी, खडखेड, टाकेत, बांबळेवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी झाली। त्यानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमास आमदार माणिकराव कोकाटे यांनी भेट दिली। त्यांचा ठिकठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला। मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी इगतपुरी तालुक्यातील टाकेत गटातील मांजरगाव, खडखेड, सोनोशी, टाकेत, बांबळेवाडी आदी गावातील अखंड हरिनाम सप्ताह सांगता कार्यक्रमास आमदार माणिकराव कोकाटे यांनी भेट दिली। यावेळी ठिकठिकाणी त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार देखील करण्यात येत होता। यावेळी बांबळेवाडी येथील मंदिराचे भव्य दिव्य जीर्णोद्धार करणार असल्याचे आश्वासन माणिकराव कोकाटे यांनी दिले। यावेळी सांगता कार्यक्रमाचे औचित्य साधत काढण्यात आलेल्या दिंडीत सहभागी होत आनंद घेण्यात आला। यावेळी येथील सरपंच ताराबाई बांबळे, अरुण खतेले, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर श्रीराम लहामटे, सुशीला भवारी यांसह ग्रामस्थांनी आमदार कोकाटे यांचे स्वागत व सत्कार केले। SN न्यूज साठी शाहबाज शेख। आणि या ठिकाणी सगळ्यांची मनं जुळून येतात। त्यातल्या त्यात बाहेरचेही लोक इथं येतात। बाहेरचे म्हणजे नोकरी निमित्तानं परगावी असलेले या सप्त्यामध्ये सहभागी होतात आणि एकत्र आल्यानंतर गावाचा विकास कुठं खुंटतो, कुठं काय होतो याचीही चर्चा या सप्त्याच्या निमित्तानं होते आणि प्रत्येकाला आपल्या अडीअडचणी काय आहेत हे सुद्धा समजतं। आणि या निमित्तानं जे कोकाटे साहेब आले होते त्यांच्यापर्यंत आपल्या अडचणी गेलेल्या आहेत आणि या अडचणींमधूनच ज्या वेळेस हे सामूहिक कार्यक्रम होतात त्यावेळेसच गावामध्ये नेमकी गरज कशाची आहे यावरही विचार होतो आणि या विचारातून मार्ग कसा काढायचा हेही या ठिकाणी केलं जातं। कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडळ, कथे ऐसे पुण्य आणि नाही सर्वता, ऐसा साच खरा भाव, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरुणिया बाई भव हा तारी दातारा या उक्तीप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी जे आम्हाला शिकवण दिली तो मौजे बांबळेवाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्त्याच्या 7ही दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी कीर्तनकार महाराजांच्या रूपानं उपदेशपर अभंगाद्वारे या ठिकाणी जनता जनार्दनांना चांगल्या प्रकारचं असं मार्गदर्शन, साधना कशी करावी या विषयावर कीर्तनाद्वारे 7ही दिवसापासून आज अखेर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आम्ही अगदी आनंदाच्या रूपामध्ये या ठिकाणी साजरा केला। आज आमच्या अखंड हरिनाम सप्त्याच्या समारोपासाठी आमच्या तालुक्याचे सन्माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आजच्या दिंडी सोहळ्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचा सहभाग घेऊन आम्हाला या छोट्याशा खेडेगावामध्ये आमच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचं जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलं आणि असा हा यज्ञ सर्व धर्मसमभावाची शिकवण देऊन या ठिकाणी एकोपा आम्ही सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्रित येऊन या ठिकाणी यज्ञामध्ये 7ही दिवशी अन्नदान करणारे आमचे भाविक सगळ्यांनी या ठिकाणी आस्वाद घेतला आणि आज शेवटचा दिवस आम्ही भारूड रूपी जोहाराने या ठिकाणी समाप्ती केली आणि या ठिकाणी असा हा आमचा अखंड हरिनाम सप्त्याचा कार्यक्रमाशी सांगता आम्ही या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज पांडुरंगाच्या आरतीनं या ठिकाणी समाप्ती करत आहोत।